आणि याच महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आता आपल्यासोबत आहेत थेट आझाद मैदानातून, जिथे सगळं आंदोलन सुरू आहे. मला सांगा की तुझी सगळ्यात पहिल्यांदा काय प्रतिक्रिया आहे याच्यावर, की राज्य सरकारनं आता किमान हे तरी मान्य केलंय एवढ्या दिवसाच्या आंदोलनानंतर की मेडिकल काउन्सिलकडे ते तशा प्रकारची शिफारस करतील. अजून अर्ध यश मिळालंय? हो, अजून अर्ध यश मिळालंय. खरं तर MCI कडे लेटर गेल्यानंतर पुढे जेव्हा MCI कडून परवानगी मिळेल तेव्हा आमचं पुढचं शिक्षण चालू होईल. पण मग आता तुमचा पुढचा प्रयत्न कशा प्रकारचा असणार आहे मेडिकल काउन्सिलकडे? आता मेडिकल काउन्सिलला राज्य सरकारकडून जे पत्र जाणार आहे ते पत्र गेल्यानंतर आमचं पुढचं शिक्षण चालू व्हावं आणि ते पत्र जाईपर्यंत आम्ही आता आमरण उपोषण तर थांबवलं आहे, पत्र जाणार आहे म्हणून, पण आम्ही ते पुढचे प्रयत्न होईपर्यंत आम्ही साखळी उपोषण चालू ठेवणार आहोत. अश्विनी, तू आणि तुझ्याबरोबर असे आता किती विद्यार्थी आहेत की जे आता इथे साखळी उपोषणाला बसलेले आहेत, आणि त्यांचं आता म्हणणं काय? राज्य सरकारने जे आश्वासन दिलं आता त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात किंवा नाही? आम्ही आता समाधानी आहोत, पण हे सगळं लवकरात लवकर झालं पाहिजे. आज माझ्यासोबत मी आणि 95 विद्यार्थी इथे 52 दिवस झाले उपोषणास बसले आहेत, आधी सातारा जिल्ह्यात आणि आता आझाद मैदानावरती. पण हे सगळं पूर्ण होईपर्यंत आम्ही साखळी उपोषण चालू ठेवणार आहोत, कारण आम्हाला पूर्ण यश अजूनही मिळालं नाही. पण आम्ही सरकारचे धन्यवाद मानतो की त्यांनी आतापर्यंत आम्हाला एवढी मदत केली. अश्विनी, आणखीन एक प्रश्न. आता ठीक आहे, तुम्हाला कदाचित मेडिकल काउन्सिलकडे गेल्यानंतर तुमचा वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न सुटेल, तुम्हाला दुसरीकडून कुठेतरी परीक्षाही देता येईल, पण मुळात ज्यांनी ही सगळी गडबड केली त्यांच्यावर काही कारवाई व्हावी अशी काही तुमची मागणी आहे का? त्यांच्यावरती कारवाई करावी ही अशी आमची मागणी होती, पण त्यापेक्षा महत्वाची मागणी ही आहे की आमचं शिक्षण चालू करावं. आमची वर्ष वाया जातात हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्ही कधी जाणार आहात मेडिकल काउन्सिलकडे? राज्य सरकारने पत्र पाठवल्यानंतर आम्ही त्यांच्याकडेच गाऱ्हाणं घालणार आहोत की तुम्ही आमचं पुढचं MCIचं परमिशनचं बघावं. अश्विनी, तुर्तास धन्यवाद. आणि तुझ्याबरोबरचे जे सगळे तुझे सहकारी विद्यार्थी आहेत, 95 विद्यार्थी, त्यांनाही ABP माझाच्या वतीनं शुभेच्छा की तुमचं हे आंदोलन यशस्वी हो, आणि जो शिक्षणात खंड पडलाय तुमच्या, तर ते शिक्षण तुमचं पूर्ण हो, मार्गी लागो. तुर्तास धन्यवाद अश्विनी.